हा ठाकरे आग्रही आहेत, मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की कायद्यात अशी तरतूद. अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये त्यांनी तक्रार करत बसावी ना. स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही. मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना, चला वरळीचा राजीनामा द्या आणि परत निवडून येण्याची हिंमत दाखवा, आम्ही काही हरतो. चला असेल हिंमत तर बोला, नाहीतर उगाच या मेळामेळाला कोण महत्व देत नाही. सर बोगस आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही, पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना. बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार ना, त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य करण्यासारखी काय गोष्ट आहे. ठीक, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिलं रेट बंद करू असा पंतप्रधान काय काय मुख्यमंत्र्यांनी बघा, एक लक्षात घ्या, आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय हाताळत आहेत. ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे. म्हणून आदरणीय मुख्यमंत्रींच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. 2 मंडळ असे आहेत जिथे 65 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे. मला वाटतं एक मालवणमध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. त्याचे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकार आहे डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा. मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळ्याचे आकडे रोज आमच्याकडे येतात. व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे. आता आपण विमाची 90 कोटीची रक्कम आम्ही दिली ना, 43,000 शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान विमाची रक्कम दिली. तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल, जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढंच देणार तेवढं देणार बोलणार नाही, पण प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल. हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करतो.